नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रकाशवेध या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज काही महत्त्वाच्या जीवन बदलणाऱ्या गोष्टींविषयी जाणून घेऊयात. मनाचा खेळ. चाणक्य नीतीनुसार मनुष्याचं मन हे त्याची सर्वात मोठी ताकद आहे आणि सर्वात मोठी दुर्बलताही. जर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकलात, म्हणजे नकारात्मक विचार, ताणतणाव, विवाद यांच्यापासून मन दूर ठेवू शकलात, तर कोणतीही बाह्य परिस्थिती तुम्हाला प्रभावित करू शकत नाही. तर पहिली पद्धत आहे मन समजून घ्या आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिकार देण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करणे शिका. उदाहरणार्थ, एखादी नकारात्मक व्यक्ती, एखादा नकारात्मक विचार त्यांना महत्त्व देऊ नका. त्याऐवजी तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवा. दुसरी पद्धत आहे उत्तर देण्याऐवजी काम करा. दुसरी महत्त्वाची पद्धत उत्तर देण्याऐवजी काम करा. सर्वांना उत्तर देऊ नका. चाणक्य नीतीनुसार वेळ आहे उत्तराचा मोठा उत्तरदाता. म्हणजे एखादा तुम्हाला म्हणेल की तू काही करू शकत नाहीस, तुझ्याकडे आम्हाला काही अपेक्षा नाही इत्यादी. त्यावर आवाजात उत्तर देऊ नका. तुमचं उत्तर तुमच्या कृतीने द्या, तुमच्या कामाने, तुमच्या प्रगतीने द्या. लोक म्हणतील ते म्हणोत, पण तुम्ही उजळ काम हे करत आहात आणि वेळ येईपर्यंत तुमची शांतता, स्थिरता आणि काम हेच तुमचं उत्तर ठरेल. या पद्धतीने तुम्ही वादविवादात उलटू नका, पण ध्येयाकडे पाहत चालतच राहा. तिसरी पद्धत आहे नाही म्हणायला शिका आणि जड ओझे सोडा. तिसरी आणि चौथी पद्धत आपण एकत्रित पाहूयात. नाही म्हणायला शिका आणि जड ओझे सोडा. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की मर्यादा ठरवणे हे आवश्यक आहे. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ शकतात. जर आपण प्रत्येक विचार, प्रत्येक विनंती, प्रत्येक प्रतिक्रिया स्वीकारत राहिलो, विशेषतः ज्याचे तुमच्या विकासाशी काहीही संबंध नाही, तर आपली ऊर्जा ही वाया जाते आणि जो मनुष्य जुन्या विचारांत, अपयशांत, नकारात्मक लोकांत अडकतो, तो उंची गाठू शकत नाही. त्यामुळे आपली ऊर्जा जिकडे वळवायची आहे ते ठरवा. अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवा. चौथी पद्धत आहे बाहेरच्या नकारात्मक गोष्टींचा थेट सामना टाळा. चौथी पद्धत विषारी लोक, विषारी संबंध, अनावश्यक तुलना यांच्यापासून दूर राहा. चाणक्य नीती सांगते की आपल्याला संतुलित आणि सकारात्मक लोकांशी संबंध ठेवायला हवेत. उदाहरणार्थ, जो मित्र नेहमी तुमच्यावर टीका करतो, तुमचे स्वप्न कमी लेखतो, तुमची प्रगती पाहून गप्प बसतो, त्याच्याशी संबंध कमी करा. तुमच्या वेळेचे, तुमच्या ऊर्जेचे योग्य उपयोग करा. यामुळे तुमची मानसिक शांती टिकेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक स्पष्टपणे जाऊ शकाल. मित्रांनो, आज आपण पाहिलं की चाणक्य नीतीनुसार
एखाद्याला इग्नोर करणं किंवा दुर्लक्षित करणं म्हणजे तुमची ती कमजोरी नव्हे, तर ती बुद्धिमत्तेची कला आहे. तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा. सर्वांना उत्तर देण्याऐवजी काम करा. नाही म्हणायला शिका. अनावश्यक ओझे सोडा आणि विषारी संबंध आणि विषारी मित्रांना दूर ठेवा. या सर्वांनी तुमची ऊर्जा बचत होईल आणि तुमची मानसिक शांती वाढेल आणि तुमची जीवनातील दिशा अजून स्पष्ट होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.